चला तर मंडळी, कणभरही डाळ किंवा चमचाभरही बेसन पीठ न वापरता 7 ते 8 दिवस टिकणारी कुरकुरीत रेसिपी करूया। एक जोडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून कोरडी झाल्यानंतर बारीक चिरून घ्यायची। मिरची, लसूण, धणे, जिरे पाणी न घालता वाटण करायचं। या वाटीने 1 वाटी गच्च भरून कोथिंबीर आहे, त्यामध्ये हळद, लाल तिखट, तीळ, मीठ वाटण घालून मिक्स करून 10 मिनिटं बाजूला ठेवायचं। सारख्या वाटीने हलक्या हाताने भरून अर्धी वाटी बाजरीचं पीठ, 3 चमचे तांदळाचं पीठ कोथिंबीरीमध्ये मिक्स करायचं। 1 चमचा गरम तेलाचं मोहन थोडंसं पाणी घालून भाकरीच्या पिठापेक्षा हलकं सैलसर पीठ तयार करायचं। स्टीमर किंवा कढईमध्ये पाणी गरम करायचं। टीनला तेल लावले, त्यामध्ये वडी थापून घ्यायची, तीळ घालायचे आणि 15 ते 17 मिनिटं मध्यम आचेवर कोथिंबीर वडी वाफवून घ्यायची। छान अशी शिजलेली आहे, अर्धा तास गार करायची। हव्या त्या आकारामध्ये कट करून शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकतात। सविस्तर प्रमाणासह डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर आहे। सोबत एक चटपटीत चटणी सुद्धा दाखवली आहे। टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून नक्की पहा। मोठ्या आचेवर शॅलो फ्राय करून घेतली, मस्त कुरकुरीत, आतून पोकळ आहे। नक्की ट्राय करा। आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब